नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरला आपण बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयामध्ये सुरुवातीला एकूण 9 प्रकरणे अभ्यासली. आत्ता आपण 10वं प्रकरण अभ्यासत आहोत. त्याचं नाव आहे कॉम्प्युटर इन अकाउंटिंग सिस्टीम. मग कॉम्प्युटर इन अकाउंटिंग सिस्टीममध्ये कॉम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीममध्ये आपण मागील 2 लेक्चरला कॉम्प्युटरचे फीचर्स आणि कॉम्प्युटरचे इम्पॉर्टन्स अभ्यासले. आज आपण त्याच्याच पुढचा भाग अभ्यासणार आहोत. तर हा टॉपिक 8 मार्कासाठी विचारला जातो. 8 मार्क्स आहेत याला. या टॉपिकला इश्यू ऑफ शेअर्स किंवा प्रेफरन्स शेअर्स त्याच्या जर्नल एंट्रीज विचारल्या जातात. तर त्या इश्यू ऑफ शेअर्स किंवा प्रेफरन्स शेअर्स हा पण टॉपिक आपण अभ्यासलेला आहे. आता त्याला कॉम्प्युटर इन अकाउंटिंग म्हणजे अकाउंटन्सीमध्ये कॉम्प्युटरचा यूज काय आहे, कॉम्प्युटर सिस्टीम कशी उपयुक्त आहे ते आपल्याला अभ्यासायचं आहे. मागील लेक्चरला आपण कॉम्प्युटर फीचर्स इन ए कॉम्प्युटर अकाउंटिंग सिस्टीम कॉम्प्युटरची वैशिष्ट्ये अभ्यासली. त्यानंतर या ठिकाणी आपण कॉम्प्युटरचे इम्पॉर्टन्स पण अभ्यासले. कॉम्प्युटर का महत्त्वाचं आहे अकाउंटन्सीमध्ये. आता आपण त्याच्याच पुढचा भाग की जो परीक्षेला तुम्हाला 8 मार्कासाठी कोणताही क्वेश्चन विचारला जातो तो आपण अभ्यासणार आहोत. चला तर मग आजच्या या लेक्चरला आपण सुरुवात करूया. तुम्ही सर्वांनी लक्षात घ्या की कॉम्प्युटरचा जर थेअरीचा अभ्यास केला तर तुम्हाला इश्यू ऑफ शेअर्स किंवा प्रेफरन्स शेअर्स या टॉपिकची या ठिकाणी स्टडी करायचे, फक्त ऑब्जेक्टिव्ह स्टडी करावा लागेल. पण कॉम्प्युटरचं सुद्धा ऑब्जेक्टिव्ह महत्त्वाचं आहे. लक्षात घ्या, 1-2-3 मार्कासाठी ऑब्जेक्टिव्ह विचारलं जातं. त्यामुळं कॉम्प्युटरचा पण टॉपिक आणि इश्यू ऑफ शेअरचा टॉपिक ऑब्जेक्टिव्हच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. लक्षात घ्या. चला तर मग आज या ठिकाणी आपण कॉम्प्युटर इन अकाउंटिंग या नेक्स्ट PPTला नेक्स्ट लेक्चरला आपण सुरुवात करूया. मग आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला काय बघायचं आहे, मेन क्रिएशन ऑफ अकाउंटिंग डॉक्युमेंट्स. म्हणजे कॉम्प्युटरमध्ये ज्यावेळी आपण अकाउंटिंग एंट्र्याज करतोय, टॅलीचं काम करतोय, त्यावेळी डॉक्युमेंट कसे क्रिएट करायचे हाही महत्त्वाचा मुद्दा आहे. लक्षात घ्या. कारण कॉम्प्युटरमध्ये अकाउंटिंगचं काम करत असताना डॉक्युमेंटेशन पण खूप महत्त्वाचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थ्याला कॉम्प्युटरमध्ये अकाउंटिंगचं काम प्रॅक्टिकली नॉलेज येणं खूप महत्त्वाचं आहे. ते काळाची गरज आहे. बघा आता क्रिएशन ऑफ अकाउंटिंग डॉक्युमेंटमध्ये काय दिलं आहे, इन अकाउंटिंग सॉफ्टवेअर जनरली द फॉलोइंग कंपोनंट्स आर यूज्ड. अकाउंटिंग सॉफ्टवेअरमध्ये खालील घटक सध्या यूज केले जातात, सहसा यूज केले जातात. त्यामध्ये बघा एक पॉईंट दिला आहे, क्रिएशन ऑफ अकाउंटिंग डॉक्युमेंट. क्रिएशन ऑफ अकाउंटिंग डॉक्युमेंट म्हणजे अकाउंटचं डॉक्युमेंट सुरुवातीला तयार करायचं. त्यामध्ये बघा कॉम्प्युटर सॉफ्टवेअर हेल्प्स इन क्रिएटिंग डिफरंट अकाउंटिंग डॉक्युमेंट्स like cash memos, vouchers, receipts, invoices, etc. म्हणजे कॉम्प्युटरमध्ये अकाउंटिंगचं काम करत असताना तुम्हाला सुरुवातीला रोख पावत्या, येणारी पावती, पेमेंट केलेली पावती, जी बिलं आहेत ती प्रत्येक बिलं पहिल्यांदा क्रिएट करावी लागतात. त्या बिलांमध्ये तुम्हाला सुरुवातीला लक्षात घ्या की व्यक्तीचं नाव, अमाऊंट, डेट, सिग्नेचर हे प्रत्येक इन्व्हॉइसेस तुम्हाला अगोदर क्रिएट करावे लागतात. डॉक्युमेंट महत्त्वाचे आहेत
ते क्रिएट करणं गरजेचं आहे. नंतरच आपण त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन फीडअप करू शकतो आणि त्याची प्रिंटआउट काढू शकतो. म्हणून प्रत्येक डॉक्युमेंट क्रिएट करणं गरजेचं आहे. सेकंड बघा, बी आहे बघा, रेकॉर्डिंग ऑफ ट्रान्झॅक्शन. म्हणजे अकाउंटन्सीमध्ये प्रत्येक ट्रान्झॅक्शन हा रेकॉर्ड केला पाहिजे, लक्षात घ्या. जर तुम्ही ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केला तरच तो पुढं या ठिकाणी आपल्याला ट्रायल बॅलन्सला, फायनल अकाउंटला दाखवणार आहे. त्यासाठी ऑल ट्रान्झॅक्शन यू हॅव रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट अँड इन द कॉम्प्युटर अकाउंटिंग सिस्टीम सॉफ्टवेअर. बघा, कॉम्प्युटराइज अकाउंटिंग सॉफ्टवेअर आर यूज्ड टू रेकॉर्ड द डे टू डे बिझनेस ट्रान्झॅक्शन. इट रिड्यूस पेपर वर्क. म्हणजे कॉम्प्युटरमध्ये आपण जर ट्रान्झॅक्शन केले, रेकॉर्डिंग केलं तर आपल्याला कमीत कमी पेपर वर्क करावं लागतं. म्हणजे जास्तीत जास्त स्मार्ट वर्क होतं. तिथं आपल्याला पेपरचा यूज करायचा नाही, कागद वापरायचा नाही, तो कमी करायचा आहे आणि कॉम्प्युटरवरती जास्तीत जास्त वर्क करायचं आहे. पुढं दिलेलं आहे, पुढच्या स्लाईडला बघा, लक्षात घ्या. हाही एक खूप महत्त्वाचा भाग आहे. हे डायग्रॅम तुमच्या नोटबुक मधलीच आहे, बुक्समधलीच आहे. तर तुम्ही ही डायग्रॅमसुद्धा बघू शकता की आपल्याला यामध्ये काय काय डॉक्युमेंट्स या ठिकाणी रेकॉर्ड करावं लागतात, काय काय महत्त्वाचे मुद्दे आहेत. बघा, सुरुवातीला वरून या ठिकाणी आपण लेजर अकाउंट, म्हणजे सुरुवातीला आपलं जर्नल असतं. जर्नलचं तुम्ही लेजर अकाउंट तयार करता. या लेजरमध्ये क्रेडिट बॅलन्सेस असतात, डेबिट बॅलन्सेस असतात. त्याचबरोबर क्रेडिटला इन्कम दाखवतो आपण, डेबिटला एक्सपेन्सेस दाखवतो. नंतर काही असेट्स असतात, काही लॅबिलिटीज असतात. त्यानंतर या ठिकाणी इन्कम एक्सपेन्सेसवरून आपल्याला प्रॉफिट लॉस अकाउंट तयार करावं लागतं आणि प्रॉफिट लॉसला आपल्याला समजतं की आपल्या फर्मला, कंपनीला, ऑर्गनायझेशनला किती प्रॉफिट झालेला आहे किंवा किती लॉस झालेला आहे. त्यासाठी प्रत्येक ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करणं गरजेचं आहे. आणि सर्वात शेवटी आपलं बॅलन्स शीट, की जे तुमचं ताळेबंद पत्रक असतं, की ज्यामध्ये तुम्हाला कळतं की तुमच्या असेट्स किती, लॅबिलिटी किती, आणि या ठिकाणी तुमचं बॅलन्स शीट टॅली झालं की तुमचं या ठिकाणी कामकाज आहे ते क्लिअर आहे असं समजायला हरकत नाही. त्यामुळं तुम्हाला ही डायग्रॅम तुमच्या पेपरमध्ये सुद्धा, ॲन्सरमध्ये सुद्धा तयार करायची आहे. नोट्समध्ये सुद्धा तुम्ही ही डायग्रॅम तयार करा. त्यानंतर पुढं दिलेलं आहे, लक्षात घ्या. पुढचा तिसरा पॉईंट दिलेला आहे बघा, लक्षात घ्या, की प्रिपरेशन ऑफ ट्रायल बॅलन्स अँड फायनान्शियल स्टेटमेंट. लक्षात घ्या, आपल्याला ट्रायल बॅलन्स तयार करायचा आहे आणि फायनान्शियल स्टेटमेंट म्हणजे आर्थिक विवरणपत्रक. त्यामध्ये बघा, आफ्टर रेकॉर्डिंग द ट्रान्झॅक्शन द डाटा इज ॲटोमॅटिकली ट्रान्सफर इनटू लेजर थ्रू द सॉफ्टवेअर. म्हणजे आपण जे ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करणार आहे ते ॲटोमॅटिक, म्हणजे आपण जर्नल केलं की त्याचं ॲटोमॅटिक लेजर होतं आणि लेजरचं तशी कॉम्प्युटरला आपण कमांड दिलेली आहे. लक्षात घ्या. पुढं बघा काय दिलेलं आहे, व्हाउचर्स आर प्रिपेअर ऑन द बेसिस ऑफ डाटा रेकॉर्डेड इन द कॉम्प्युटर. व्हाउचर आपण असे तयार केलेले असतात की व्हाउचरला एंट्री केली की त्या डाटाचं रेकॉर्डिंग आपण कॉम्प्युटरला करतो आणि ते कॉम्प्युटरचं रेकॉर्डिंग, लक्षात घ्या, आपला डाटा तो ऑलरेडी ट्रान्सफर केला जातो. तो कुठं कुठं ट्रान्सफर होतो, लक्षात घ्या, ट्रेडिंग अकाउंटला अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला अँड बॅलन्स शीट इज ॲटोमॅटिकली प्रिपेअर्ड. म्हणजे या ठिकाणी आपण जर्नल एंट्री केली किंवा व्हाउचरवरती रेकॉर्डिंग केलं की आपण 10,000चा माल घेतलेला आहे, तो ॲटोमॅटिकली त्याचं जर्नल होणार आहे, त्याचं लेजर होणार आहे. लेजर झालं की ट्रायल बॅलन्स तयार होणार आहे.
ट्रायल बॅलन्सचं रेकॉर्डिंग आपल्या ट्रेडिंग अकाउंटला केलं जाणार आहे आणि मग तुमचं बॅलन्स शीट फायनली क्लोज होणार आहे. सेम तसंच मशिनरी परचेस केली तर ती पण सुरुवातीला जर्नल, बघा आता हे स्टेप आहे, जर्नल म्हणजे मशिनरी आपण खरेदी केली तर लक्षात घ्या की या ठिकाणी पहिल्यांदा आपण जर्नल एंट्री करतो, नंतर लेजर होतं त्याचं, म्हणजे जर्नल एंट्री पहिल्यांदा मशिनरी टू कॅश होणार, नंतर लेजर अकाउंटिंग करणार, नंतर त्याचा ट्रायल बॅलन्स होणार, नंतर ट्रेडिंग, प्रॉफिट आणि सर्वात शेवटी बॅलन्स शीट. तर या 5-6 स्टेप आहेत, लक्षात घ्या. म्हणजे कॉम्प्युटरवरती अकाउंटिंग केलं की आपल्याला डायरेक्ट जर्नल केलं की बॅलन्स शीटच ॲटोमॅटिकली मिळतं तयार करून. म्हणजे मधल्या स्टेज ते अकाउंटिंग सॉफ्टवेअर ॲटोमॅटिक ट्रान्सफर करतं आणि आपला वेळ वाचतो, पेपरवर्क वाचतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला लगेचच समजू शकतं की आपल्या असेट किती, लॅबिलिटी किती, खर्च किती, उत्पन्न किती, येणे किती, देणे किती, हे समजण्यासाठी आपल्याला कॉम्प्युटर अकाउंटिंगवरती जर्नल केलं की त्याचा ट्रायल बॅलन्स तयार होतो, फायनान्शियल स्टेटमेंट, आर्थिक विवरणपत्रके लगेच तयार होतात. त्यासाठी आपल्याला कॉम्प्युटर इन अकाउंटिंग सॉफ्टवेअर याच्यावरती एंट्रीज करणं खूप महत्त्वाचं आहे. कॉम्प्युटरवरती सर्व व्यवहार रेकॉर्ड करणं गरजेचं आहे. त्यामध्ये बघा, लक्षात घ्या, पुढं डायग्रॅम दिलेली आहे ती तुमच्या टेक्स्टबुकमधलीच आहे. बघा, सुरुवातीला इनपुट डाटा आलेली माहिती लगे कॉम्प्युटर ॲक्सेप्ट करतो, ॲटोमॅटिकली प्रोसेस करत असतो. बघा पुढं दिलेलं आहे प्रोसेस अकाउंटिंग, म्हणजे तो आलेला डाटा आहे त्याच्यावरती कॉम्प्युटर प्रोसेस करतो, अकाउंटिंगचं काम करतो आणि सगळ्यात शेवटी आपल्याला त्या अकाउंटिंग प्रोसेसचं आउटपुट रिपोर्टच्या स्वरूपात आपल्याला ती माहिती लगेच उपलब्ध होऊ शकते. हे कशामुळे शक्य आहे? कॉम्प्युटराइज इन अकाउंटिंग सिस्टीम. आपल्या अकाउंटन्सीमध्ये कॉम्प्युटर वापरला तर हे शक्य आहे आणि फार सोपं आहे. त्यासाठी कॉम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीम खूप महत्त्वाची आहे. पहिल्यांदा डाटा इनपुट होतो, नंतर त्याच्यावर प्रोसेसिंग केलं जातं आणि सगळ्यात शेवटी तो आउटपुट रिपोर्टच्या स्वरूपात आपल्याला उपलब्ध करून दिला जातो. त्यासाठी या तिसऱ्या मुद्द्यामध्ये लक्षात घ्या, ट्रायल बॅलन्स कसा तयार होतो. पहिल्यांदा जर्नल, नंतर लेजर, नंतर ट्रायल बॅलन्स, नंतर ट्रेडिंग अकाउंट, नंतर प्रॉफिट लॉस आणि सगळ्यात शेवटी बॅलन्स शीट. या स्वरूपात आपल्याला बॅलन्स शीटच्या स्वरूपात आपल्याला अकाउंटिंग रिपोर्ट्स आउटपुटच्या स्वरूपात उपलब्ध होऊ शकतो. त्यामुळं कॉम्प्युटराइज अकाउंटिंगचे मेनी ॲडव्हान्टेजेस आहेत, खूप ॲडव्हान्टेजेस आहेत. त्यानंतर पुढं काय दिलेलं लक्षात घ्या की आपल्याला माहिती कशा स्वरूपात उपलब्ध होणार आहे ती पण दिलेली आहे. इनपुट आलेली माहिती, इनपुट रिप्रेझेंट्स डाटा फ्रॉम सोर्स डॉक्युमेंट. आलेला डाटा हा सोर्स डॉक्युमेंट असतो, सच ॲज सेल्स रिसिप्ट, विक्री पावती, बँक डिपॉझिट स्लिप, बँकेत पैसे भरलेली पावती, परचेस ऑर्डर, आपण परचेसच्या ऑर्डर्स घेतल्या असतील, एटसेट्रा. फुल स्टॉप पुढं दिले बघा. कॉम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीम रिक्वायर दॅट डाटा इनपुट्स बी अरेंज्ड इन अ स्पेसिफिक फॉर्मॅट. म्हणजे आपल्याला कॉम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीममध्ये गरजेनुसार डाटा हा स्पेसिफिक फॉर्मॅटमध्ये उपलब्ध करून दिला जातो, देता येतो. त्यानंतर पुढं बघा काय दिलेलं आहे या ठिकाणी, ट्रान्झॅक्शन विथ मिसिंग डाटाज लगे लक्षात येतो. अकाउंटिंग नंबर्स ऑर अदर क्रिटिकल इन्फॉर्मेशन आर नॉट ॲक्सेप्टेड बाय धिस सिस्टीम. म्हणजे ज्या डाटाची आपल्याला गरज नाही, अनावश्यक डाटा, अनावश्यक माहिती कॉम्प्युटर हा स्वीकारत नाही आणि त्याला वेळ घालवत नाही. जे आवश्यक आहे तीच माहिती स्वीकारली जाते आणि लगेचच निर्णय घेतला जातो. म्हणजे आउटपुटच्या स्वरूपात आपल्याला लगेचच डाटा उपलब्ध करून दिला जातो. पुढं बघा काय दिलेलं आहे लक्षात घ्या. आउटपुट्स आर द रिपोर्ट्स
जनरेटेड फॉर डिसिजन मेकिंग, म्हणजे आलेला जो रिपोर्ट आहे त्याचा वापर करून आपण योग्य निर्णय घेऊ शकतो. मग त्यासाठी आउटपुट रिपोर्टची आवश्यकता आहे. दिस मे बी लाईक स्टेटमेंट ऑफ डेटर्स, क्रेडिटर्स येणेकरी देणेकरी, इन्व्हेंटरी म्हणजे स्टॉक शिल्लक माल, त्यानंतर ट्रायल बॅलन्स जो आपला ताळेबंद पत्रक आहे लक्षात घ्या, बॅलन्स शीट आणि ट्रायल बॅलन्स या ठिकाणी तेरीच पत्रक हे पण महत्त्वाचं आहे. त्यानंतर इन्कम स्टेटमेंट आपलं जे इन्कम आर्थिक उत्पन्नाचं सोर्सचं स्टेटमेंट, आणि सगळ्यात शेवटी बॅलन्स शीट अँड सो ऑन, म्हणजे आउटपुटच्या स्वरूपात आपल्याला हे या ठिकाणी माहिती रिपोर्टच्या स्वरूपात उपलब्ध होऊ शकते की त्यामध्ये ट्रायल बॅलन्स, इन्कमचं स्टेटमेंट असेल, बॅलन्स शीट असेल, ते लगेचच उपलब्ध होतं आणि त्यानुसार आपल्याला योग्य निर्णय घेता येतो. मग त्यासाठी कॉम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीम इट इज मोस्ट इम्पॉर्टंट फ्रॉम युअर बिझनेस, ऑर्गनायझेशन, कंपनीज, स्कूल्स, एनीबडीज, बँक, सर्व ठिकाणी कॉम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीम उपयुक्त आहे. त्याचाच वापर करून आपण या ठिकाणी योग्य आणि वेळेत निर्णय घेऊ शकतो आणि त्याचे बरेच फायदे या ठिकाणी आहेत. तर अशा पद्धतीने आपल्याला कॉम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीम या ठिकाणी उपयुक्त आहे. आता पुढं दिलेलं आहे बघा, लक्षात घ्या, सोर्सिंग ऑफ अकाउंटिंग सॉफ्टवेअर. आता अकाउंटिंग सॉफ्टवेअरचे कोणते सोर्स आहेत ते पण बघा. अकाउंटिंग सॉफ्टवेअर इज ॲन इसेन्शियल पार्ट, आवश्यक आहे, ऑफ द कॉम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीम, ॲन इम्पॉर्टंट फॅक्टर टू बी कन्सिडर्ड बिफोर acquiring accounting software. Is the accounting experts of people responsible in a business for accounting work people, not computer are responsible for accounting. The need for accounting software arises in two situations. लक्षात घ्या, म्हणजे अकाउंटिंग सॉफ्टवेअर बनवत असताना लक्षात घ्या सर्व घटक या ठिकाणी विचारात घेतले जातात. एक्सपर्ट्स सर्व अकाउंट, सर्व लेजर्स जे जे आवश्यक आहे ते या ठिकाणी व्यवस्थित बनवून ठेवतो, व्यवस्थित कॉम्प्युटरमध्ये सेट केला जातो. आणि अकाउंटिंगचं सॉफ्टवेअर त्यामध्ये टॅली असेल, टॅलीमध्ये सुद्धा 7.2 आहे, 9.0 आहे, 9.1 आहे पॅरोल सिस्टीम. तर हे सुद्धा अकाउंटिंग सॉफ्टवेअर या ठिकाणी तसे सेट केलेले असतात. तिथं ॲटोमॅटिक आपण जर्नल एंट्री केली की त्याचं लेजर पोस्टिंग आणि शेवटी बॅलन्स शीट आपल्याला मिळू शकतं. त्यासाठी वेगवेगळे सॉफ्टवेअर आहेत की ज्याचा वापर करून आपण कंपन्यांमध्ये, बँकांमध्ये, संस्थेमध्ये अकाउंटिंगचं काम फार सुंदररित्या व्यवस्थित करू शकतो आणि त्याचा फायदा आपल्या कंपनीला, बँकेला, कारखान्याला, इंडस्ट्रीला होणार आहे, होतो. पुढं दिलेलं आहे बघा, लक्षात घ्या की अकाउंटिंग पॅकेजेस. एव्हरी कॉम्प्युटर अकाउंटिंग सिस्टीम इज इम्प्लिमेंटेड टू परफॉर्म द अकाउंटिंग ॲक्टिव्हिटीज in bracket recording and storing of accounting data and information and generate various reports as per. म्हणजे अकाउंटिंग पॅकेजेसनुसार आपल्याला लक्षात घ्या जे ॲक्टिव्हिटी करणार आहे, आवश्यक घटक आहेत, त्या डाटा संकलित केला जातो, त्याच्यावरती प्रोसेस केली जाते, कलेक्ट केला जातो, त्याच्यावरती प्रोसेस केली जाते आणि सगळ्यात शेवटी आपल्याला या ठिकाणी रिपोर्टच्या स्वरूपात माहिती उपलब्ध होते आणि ती आउटपुट स्वरूपात आपण ती या ठिकाणी प्रेझेंट करू शकतो, दाखवू शकतो आणि त्यानुसार योग्य तो निर्णय घेता येतो, घेतला जातो. या ठिकाणी चला तर मग आजच्या लेक्चरला आपण लक्षात घ्या, हा महत्त्वाचा भाग अभ्यासला की क्रिएशन ऑफ अकाउंटिंग डॉक्युमेंट. त्यामध्ये A, B आणि C
असे 3 मुद्दे अभ्यासले आणि नंतर पुढं या ठिकाणी त्यामध्ये एमध्ये बघा क्रिएशन ऑफ अकाउंटिंग डॉक्युमेंट, बीमध्ये आहे रेकॉर्डिंग ऑफ ट्रान्झॅक्शन, त्यानंतर सीमध्ये आहे लक्षात घ्या की प्रिपरेशन ऑफ ट्रायल बॅलन्स अँड फायनान्शियल स्टेटमेंट्स, त्यामध्ये ही डायग्रॅम इनपुट डाटा, नंतर प्रोसेसिंग अकाउंटिंग आणि शेवटी आउटपुट रिपोर्ट हा महत्त्वाचा आहे लक्षात घ्या. त्यानंतर पुढं आहे लक्षात घ्या की सोर्सिंग ऑफ अकाउंटिंग सॉफ्टवेअर की वेगवेगळे सोर्सेस आहेत ते, आणि सगळ्यात शेवटी अकाउंटिंग पॅकेजेस. तर हा मुद्दा आपण अकाउंटिंग सॉफ्टवेअर कॉम्प्युटराइज अकाउंटिंग सॉफ्टवेअरच्या बाबतीमध्ये अभ्यासला आजच्या लेक्चरला. सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या की तुम्ही हे तुमच्या टेक्स्टबुकमधलंच या ठिकाणी थेअरीचा भाग आहे, तर सर्वांनी याचं शॉर्ट नोट्स किंवा नोट्स तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचे आहेत आणि 8 मार्कासाठी हा टॉपिक आहे. तर तुम्ही या ठिकाणी याही टॉपिकची तयारी करायची आहे आणि कुणाला काही शंका असतील तर त्यांनी विचारा, परंतु सर्व विद्यार्थ्यांनी सर्व टॉपिक करा, त्याच्या खालचं ऑब्जेक्टिव्ह करा, झालेले प्रॉब्लेम्स व्यवस्थित अभ्यासा आणि कुणाला काही शंका असतील तर त्यांनी विचारा. पण सर्वांनी लेक्चर्स या ठिकाणी ऑनलाईन ऐका, ऑनलाईन या ठिकाणी प्रेझेंट राहा, म्हणजे तुम्हाला तुमच्या शंका क्लिअर करता येतील आपल्याला. ठीक आहे, या ठिकाणी आजचं भाग आपण संपवलेला आहे. थँक्यू, धन्यवाद.